आता वाजले 4:55 आणि तुम्ही आता विचार करत असाल की आज इतक्या उशिरा कॉलेजून कसा आलाय. 12ला कॉलेज सुटते आणि आज मित्रांनो आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता वाजले 6:58 आणि माझ्या शाळेला जायची पूर्ण तयार झालेलं आहे. कपडे बिपडे घातले तर मस्त घ्यायचा चहा आणि चपाती खाऊया गरम गरम. हे बघा पहिले प्लेट घेतो द्यायचं मस्तपैकी गरम गरम चहा आणि चपाती घेतलेली खायला. तर आता मी चहा आणि चपाती खातो, मग आपलं ब्लॉग कंटिन्यू करूया. कारण मला चहा तर पिऊन झालेलं आहे आणि बाहेर एकदम भारी हवा सुटलेली आहे सकाळ सकाळ. हे बघा या साईडला बघू कशी हवा सुटलेली आहे. आणि मग जरा माझा आवाज वेगळा येत असेल कारण की गळा बसलाय जरा आवाजा. हवा तर एकदम गार सुटलेली आहे आणि एकदम असं गार वातावरण झालेलं आहे. थंडी वाजते थोडी थोडी. मम्मी पण उभारली इथं बाहेर आहे. मम्मी सगळं काम तर आवडून झालेलं आहे ना. काम आवडून झालं. काम राहिले काय राहिलं? कपडे भांडे आधी. आता आलेलं आहे 7:15 आणि माझं कॉलेजला जायचा वेळही झालेला आहे. तर आता मी कॉलेजला जातो आणि कॉलेजला आल्यावर आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 4:55 आणि तुम्ही आता विचार करत असाल की आज इतक्या उशिरा कॉलेजून कसा आलाय. 12ला कॉलेज सुटते आणि आज इतक्या उशिरा का. तर एक काय झालं माहिती आहे का, मी कॉलेजून आलो आणि घराची चावी आहे ना मी घरीच विसरलेलो. म्हणून मग मम्मीला वाटलं मी नेली चावी बॅगेत टाकून. मम्मी मला 3-4 वेळा सकाळी बोलली चावी नाही मी बोललो हां नेतो. आणि जाताना एकदम पळत पळत गेलो मी असंच आणि चावी तर लक्षातच नाही राहिली. नंतर घरी आलो आणि माझ्याकडे मोबाईल नाही, चावी नाही, मम्मीला कसं कॉन्टॅक्ट करू. तर शेजारून मोबाईल घेतला, मम्मीला कॉल लावला आणि मम्मी बोलली ये तिकडे उलियाला. माझे पैसे होते खिशात. तसंच शाळेच्या कपड्यावर बॅग घेऊन उलियाला गेलो. उल्ल्याला जाऊन बसलो. मग बोली इथं बस जरा. मग मम्मीसोबत जरा मम्मीसोबत डबा खाल्ला आणि डबा खाल्ल्यानंतर किती 3-3:30ला मी घरी आलो. आणि 3:30 आणि मी इतकं लय हिंडलो, मला इतकी भूक लागली ना लय. मी कॉलेजून आलो मला मस्त आता घरी जाऊन जेऊया आणि आपला ब्लॉग काढूया. आणि मला आणि नंतर लक्षात आलं चावीच नाही आणि इतकी भूक लागलेली आहे. पण आपल्याकडे तिकीटाचे पैसे होते म्हणून काय खाल्ले नाही. आणि मग गेलो उल्याला मम्मीसोबत थोडा डबा खाल्ला, वापस आलो. आणि नंतरला लक्षात आलं की आपला ब्लॉग्स काढायचा राहिला आणि सोबतच आपली एडिटिंग पण राहिली. कालची एडिटिंग करत बसलो, त्याचा एवढा वेळ घेतला. अपलोडिंग पण झालेलं आहे आणि एका व्हिडिओमध्ये जरा काही फॉल्ट होता तो पण नीट केलेला आहे मी. तर आता ना मम्मीकडे मी ट्रेनने गेलो आणि ट्रेन पण किती अर्धा तास उशीर होती. आणि माझ्या बाटलीमधलं पाणी संपलेलं. तर मग तिथे एक वरती अन्नपूर्णा हॉटेल आहे, तिथे मग पाणी भरून घेतलं एक बॉटल. तिथे पूर्ण एक बॉटल पिलो आणि मग सोबत एक घेतली लागेल म्हणून. तर आणि गेलो आणि तिथं अर्धा तास लागेल म्हणून. आणि माझं एकदम डोकं बिकं दुखायलं आता पण. आणि तिथं पण एकदम दुखत होतं आणि हातपाय तर पूर्ण दुखत होते. तिथं बसलो जरा आणि डायरेक्ट असं झोप लागत होती मला. बॅग बाजूला ठेवली आणि थोडं आराम केला. आता आली ट्रेन चढलो आणि मग गेलो आणि तिथून कॉन्टॅक्ट करायचं. मम्मीकडे काय नव्हतं, म्हणजे माझ्याकडे काय नव्हतं. मग मम्मी तिथं उभी होती गेल्यामध्ये. मग मम्मीने मम्मीला मी हात केला, मम्मीने केलं. मम्मी आली मग खालती मला नेण्यासाठी. मग मम्मीसोबत थोडं जेवलो आणि मग थोडं वेळ थांबलो तिथं. आणि ही
पूर्ण साईड दुखायली माझी अशी आणि हातपाय तर पूर्ण अंग पूर्ण दुखायले माझे. मला वाटते आणि आज गोळी बिळी खावा लागेल मला अंगदुखी आणि डोकेदुखीची. आणि मम्मी पण आता येईलच. तर मित्रांनो मी जेवायला तर घेतलेलं आहे बघा. मस्तपैकी बटाट्याची भाजी गरम केली आणि 2 चपात्या. तर आता मी जेवतो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 5:40 आणि आपली मम्मी पण आलेली आहे बघा. मम्मीला विचारा किती आजची धावपळ झाली माझी. अशीच व्हायला पाहिजे रोज तुझी धावपळ. का लक्षात राहत नाही ना सकाळी तुझ्या. मम्मी जरी मला 4-5 वेळा बोललेली की चावी घेऊन जा. बोललो हो घेतली नाही चावी. आता मस्त बनवायच्या मम्मीने मला थोडं पाणी घ्यायचं असं आणि थोडं आपण पण गटकायचं. आता घेऊयात आपलं चहापत्ती आणि साखर. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play under the stars by the ocean. मित्रांनो आपण आद्रिकला चांगले ठेसून टाकलेलं आहे हे बघा. चांगलं ठेसून टाकलं ठेसून. तर बाकीचं प्रोग्रेस मम्मी करणार आहे. दूध बीट टाकणार आहे ना मम्मी. कब्बी वाचू दूध तेव्हा आपण जरा बाहेर जाऊयात. आज दिवसभर काय बाहेर जायचं तर म्हणजे उभारलं नाही. एकदम थंड गार हवा सुटलेली आहे बघा. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. मित्रांनो ती बघा रेल्वे चाललेली आहे. तर ती उरण नेरळला चाललेली आहे. मित्रांनो आता आपल्या मस्तपैकी आवडत्या जागेवर जाऊया. आणि आवडत्या जागेवर जायला नाही असं का होईल काय आणि असं होऊ पण देणार नाही. थोडा पाऊस पडला इथं म्हणून पाणी जमले म्हणजे रिमझिम चालूच आहे बघा. एकदम गार हवा सुटलेली आहे. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. मित्रांनो मला वापस तर झाले आणि हातपाय आणि असं म्हणजे मानबिन दुखते म्हणून आज खेळायचं कॅन्सल केले मी. आणि एकदम गार आवाज सुटले तेव्हा. आणि बघा तिथं समोर बघा एकदम हिरवगार डोंगर आहे. या साईडला पण डोंगर आहे, या साईडला डोंगर आहे, या समोर डोंगर आहे, माझ्या राईट साईडला डोंगर आहे, लेफ्ट साईडला माहीत नाही. लेफ्ट साईडला माझ्या उरण व्हिडिओ माहिती मला तेव्हा ते चला आता घरात जाऊन बसूया मस्तपैकी गरम आपण चहा पिऊयात. बघू मम्मी दूध बीट टाकलं. मम्मीने दूध टाकून तर घेतलेले.
तर चहा आपल्या समोर याची वाट बघते आणि डायरेक्ट रट्टा मारतो चहावर. आज काय तयार करणार मी? आज काय भाजी? आंबट चुका. आंबट चुक्याची भाजी. तर बघा आंबट चुक्याची भाजी केव्हा आणलेली? आज आणले ना येता येता. आणि मित्रांनो स्पेशल म्हणजे मम्मीने आपल्यासाठी खायला पण दिले बघा. डार्क फंटेस्टी अजून 2 डब्बे पेड्यांचे म्हणजे लाडू बिडू काय गुलाबजामुन आणि लाडू आणले काय ना मम्मी. तर चहा तर ही गेलं बरोबर. आता मस्त की आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता आणि आजचा दिवस एकदम बेकार झालेला माझा. कारण की चावीमुळं एका एवढ्या गोष्टीमुळं चावीमुळं आणि ती पण स्वतःच्या चुकीमुळं. सकाळी मी चावी नेली नाही मम्मीने 5-6 वेळा सांगितलेली. मित्रांनो मम्मीने आपल्याला चहा तर एकदम मस्तपैकी गरम गरम करून दिलेला आहे. तर आता मी चहा आणि चपाती खातो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता वाजले 7:40 आणि आपला दिवाबत्ती करूया जरा. आज जरा उशीर झाला. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. I'm gonna start packing my bag. I'm leaving all worries behind. Let's go. I need to get my own summer style back. The breeze is playing soft through the palm trees loft. Seen it whisper secrets of each land. The sound of the waves lapping on the beach is like a pleasant melody. Soothe my heart's troubles. Windows down with the wind in my hair. I feel so free. Oh, it's the smell of summer. My summer trip. Take me away, all worries to a place where my heart can play. Under the stars, by the ocean shore, by the vast grasslands. Oh, it's the smell of summer. I find a hidden code. देवांना तर अगरबत्ती लावून झाले. तर आपल्या दिदीला लावूया. तर जाऊया आपल्या तुळशीपाशी. आणि तुम्हाला एक सांगत होतो की आपली तुळस आहे ना कावळ्याने खड्डा करून करून हे केली ती बघा. खुरपली बघा. पूर्ण पानही झालेले ते. तर बघूया तर तुळस जगली तर ती जगेल बरंच होईल. तर नाही जगली तर मग आपल्याला नवीन आणायला लागेल. तर थोडंसं आता आटासाठीच्या लाईटी चाललेल्या आहे आणि हवा तर एकदम गार सुटलेल्या आहेत. मगासारख्याच हवाचं ते आज इथेही सुटलेल्या आहेत ते बघा. The sun is shining bright like a colorful aurora. आपल्या आवडत्या जागेवरचा सीन दाखवूया कसं काय झालंय कसं नाही. तर हे बघा. The sun is shining bright like a colorful aurora. It paints the world in hues of orange and white and more. मला खरं खरं सांगतो या हवेसमोर तर ना AC फेल आहे. एकदम भारी यावं लागतं. आणि आपले पप्पा पण अजून आले नाही. असं त्यांना फोन लावला. तर बघूया आता मम्मी काय करायली. म्हणजे भाजी तयार कुठवर आलेली आहे. चपातीमध्ये आपल्या स्वयंपाकाची तयार कुठवर आलेली आहे. मम्मीने भाकऱ्या करायला गरम गरम. बघ किती करणार आहे भाकऱ्या? किती? नाही सांग. का का माझी मर्जी. माझा जीव. हे बघितलं का? हे काय आहे? काय माहिती? आय डोंट नो.
शस्त्र शस्त्र अस्त्र का शस्त्र? शस्त्र अस्त्र कशाला म्हणते त्याला शस्त्र आहे. मित्रांनो, आजचा असा काय आपला दिवस गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. तर थँक्यू फॉर जस्ट वॉचिंग. बाय बाय.